मंडळी नमस्कार. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये साधारणपणे 5 वर्ष होऊन गेली तरी झालेल्या नाहीत. काही निवडणुका 5 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या नाहीत, काही निवडणुका 2-4 वर्षामध्ये झालेल्या नाहीत. मात्र पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका गेल्या साधारणपणे 4 ते 5 वर्षामध्ये झालेल्या नाहीत. त्यामुळे तळागाळामध्ये काम करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडणुका कधी होतील याची आस लागलेली आहे. या संदर्भामध्ये एक दिलासादायक निकाल काल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणारे देखील राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच आहेत आणि निकाल आल्यामुळे खुश होणारे देखील राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच आहेत. OBC आरक्षणाच्या विषयावरून गेली अनेक वर्ष हा निकाल अडकलेला होता किंवा ह्या निवडणुका अडकलेल्या होत्या. दुसरा विषय होता तो प्रभाग रचनेचा. युती सरकारच्या काळामध्ये प्रभाग रचना झालेली होती, ती उद्धव ठाकरे सरकारने बदलली. उद्धव ठाकरे सरकारने केलेली नवीन प्रभाग रचना बदलून पुन्हा आलेल्या महायुती सरकारने ती पुन्हा नव्यानं केली. यामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढणं, त्याच्यामध्ये कोर्टाचे म्हणजे दाव्यांचे खेळ खेळणं, यामुळे या सगळ्या निवडणुका रखडल्याचं आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळालेलं आहे. आमदार निवडून आलेले आहेत, त्यातले काही मंत्री झालेले आहेत, काहींना महामंडळं मिळतील, काहींना समित्या मिळतील, त्यांना काही ना काहीतरी पदं मिळतील. परंतु तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय मिळणार आहे? त्यांना मिळणार असतं ते पंचायत समितीचं सदस्यपद, जिल्हा परिषदेचं सदस्यपद, नगरपंचायतीचं सदस्यपद, नगरसेवकपद किंवा तत्सम काहीतरी समित्या, महापौरपद वगैरे वगैरे. अर्थात राजकीय पक्षांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ईर्ष्या मोठ्या प्रमाणात असते. नगरसेवक झाल्यानंतर, पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काय मिळतं हा पूर्वी असलेला प्रश्न आत्ताच्या घडीला शिल्लकच राहिलेला नाही. काय मिळतं हे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळावं याच्यासाठी मोठी आस लागलेली आहे आणि त्यामुळे ते निवडणुकांच्या मागे हात धुवून लागलेला आहे. निवडणुका लवकरच होतील अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रभाग रचना पूर्ण करून सादर करा, हरकती आणि सूचना त्यावर मागवा, अशा पद्धतीच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. मात्र सध्या युतीची म्हणजे महायुतीची परिस्थिती पाहता ज्या प्रमाणामध्ये आवक त्यांच्यामध्ये होते आहे त्या प्रमाणामध्ये महायुती एकत्रितपणे लढा लढेल का किंवा या निवडणुका सामोरे जाईल का एकत्रितरित्या, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे विरोधक अजून विधानसभा निवडणुकीच्या तडाख्यातून सावरलेले नाहीत. त्यांना अजून आत्मविश्वास अद्याप मिळालेला नाही. त्यात पुन्हा 2 ठाकरे बंधू एकत्र येतील का, येणार नाहीत का, याबद्दलचा विषय अद्याप पेंडिंग आहे. आणि ते एकत्र आले तर काँग्रेस त्यांच्याबरोबर राहील का, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका सध्याच्या घडीला कधी होतील हा पडलेला मोठा प्रश्न आहे.